फ्रेंड्स, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही? तर बरेच असतील. तर तुम्ही म्हणत असतील की मॅडमचं खूप खूप दिवसांना आता व्हिडिओ येतात आहे. या मी चहा पित आहे बघा, सकाळच्या पारी. आता सकाळचे झालेत 9 वाजल्यात आणि मी चहा घेत आहे. तर या तुम्ही पण सगळ्यांनी चहा घ्यायला. तर आता आपलं आजपासनं फटाकड्यांचं दुकान लागतो आहे. तर म्हणत असतील की मॅडम काय काय करतात, शेती करतात, हे करतात. तर मी सगळंच व्यवसाय करत असते. विचार करते की कुठल्या तरी व्यवसायानं कधीतरी मी मोठी होईन, कधीतरी माझे प्रॉब्लेम संपतील. तर ह्यासाठी मी सगळं काय करत असते. तर तुमचा प्रतिसाद राहू द्या मित्रांनो, कारण मला तुमचा सपोर्ट असल्याशिवाय तर मी पुढे काही जाऊ शकत नाही, हे तर तुम्हालाही माहिती आहे. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि जास्तीत जास्त जे नवीन माणसं येतात त्यांनी मला फॉलो करा. तर असे आपले काय म्हणतात, आपले बघा सैनिक आपण आणलेले आहेत विक्रीसाठी. तर हे बघा, हे सैनिक आता कंदील तर त्यांनी सगळं नेलं दुकानात. मी दुकानात शॉपवर गेले की तुम्हाला तिथलाही एक व्हिडिओ टाकणार आहे. आता जस्ट म्हणले गेले ते कंदील आणि बाकीचे जे व्हेरायटी आहेत. फटाकड्यांचा अजून माल आलेला नाही आहे. मी उद्या जाणार आहे फटाकड्यांचा मालसाठी. तर जसं म्हणजे काय म्हणतात, काही गोष्टी असतात, कष्ट केल्याशिवाय पर्यायी नसतं माणसांना. कष्टाचा फळ कधी ना कधी एक ना एक दिवशी भेटतो. आणि मी स्वामी समर्थांना माझं खरंच मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला एवढंच म्हणजे हे केलं आहे की मी म्हणजे म्हणजे कष्ट करायला मागं सरत नाही. म्हणजे असं मला म्हणायचं आहे. जरा माझं शब्द चुकतात, थोडंसं समजून घ्या. साधे माणसं आहेत आम्ही, शिकलेले नाहीत आम्हाला काही येत नाही. तर थोडंसं समजून घ्या. पोरं गेली आहे कॉलेजला आणि पोरं गेले शाळेत. एक पोरगा तर आमचा शाळेत जातच नाही, कारण त्याला शिक्षणच येत नाही, कसलंच नाही. तो लहानपणीपासूनच तसा आहे. तर आता मस्त. आणि तुमचं काय चाललं आहे? दिवाळीची तयारी तुमची कुठपर्यंत आली? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हां, तुमच्या ताईंना फराळ पाठवा का बरं का. आणि तुम्ही पण या आमच्या घरी फराळ करायला. मला माहीत आहे प्रत्येक सण खूप लवकर आले आहेत. माणसांची हे झाले ते खूप धावपळ होते. आणि लवकर सण आल्यामुळे पैशांचं खूप म्हणजे साधा गरीब माणसांना आपण म्हणतो दिवाळी, जे गरीब माणसं असतात ते दिवाळी कशी करत असतील. म्हणजे जे रस्त्यावर असतात किंवा ज्यांना एक टाईम जेवणासाठी कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही, म्हणजे ते कामाला गेले तरच संध्याकाळी जेवू शकतात, अशी कोणाची म्हणजे सगळ्यांची परिस्थिती अशी असते. तर ते कसे दिवाळी करत असतील म्हणजे म्हणजे आपलंच दुःख नाही आहे हो, आणि आपल्यापेक्षा सुद्धा दुःख खूप मोठं आहे. बघा आमची मना बघा मला हाक मारते की मला जेवाय दे. त्याला लागली भूक आणि तेव्हा आता आलाय फिरून. म्हणजे ती काय मुलगी नाही, मुलगाच आहे. पण तेव्हा आता आलाय फिरून म्हणा दे. हे बघा कसं ओरडते बघा. आगावे होले आगावे, बघणार नाही काही नाही. आता बघा किचनमध्ये गेली की खायला दे. चला मित्रांनो, परतचा व्हिडिओ नक्की मी टाकीन. आता मी कंटिन्यू व्हिडिओ टाकीन, कारण आता मला वेळ आहे. आता मध्ये जरा वेळ नव्हतं, शेतातल्या कामातनी खूप प्रॉब्लेम्स होत होते मला, त्यामुळे मला वेळ नव्हतं. पण आता मी नक्की टाकीन. चला बाय.